छत्रपती संभाजीराजांची पुतळे आम्हाला दिसतात, त्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो, पण त्या कार्यकर्त्यांनाही मला ठणकावून सांगायचंय, जे म्हणतात छत्रपती आमचे आहेत, बाळांनो, छत्रपतींचं दुःखद निधन झाल्यानंतर 200 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी मातीमध्ये होती, काट्याकुट्यात दडलेली होती. जगासमोर छत्रपती शिवाजी महाराजांना आणण्याचं, त्यांची पुतळा शोधण्याचं, प्रतिमा शोधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं. महात्मा ज्योतिबा फुले नसते तर जगाला छत्रपती शिवाजी महाराज कळाले नसते, हा इतिहास आम्हाला या निमित्तानं सगळ्यांनी लक्षात घेतला. म्हणून आपण सगळ्यांनी गावाच्या कुसाबाहेर राहणारी ही सगळी एकच माणसं. आपण लग्न झाल्यानंतर जेजुरीला जातो, खंडेराय, बरोबर? खंडेरायला 2 बायका होत्या, एक म्हालसा आणि दुसरी बानूबाई. हा, याला माहिती आहे, म्हणजे तुलाही दुसरी बानू आणायची काय? म्हालसा ही कुणब्याची होती तर बानू ही धनगराची होती, बरोबर आहे का? म्हणजे त्या काळामध्ये इतर जातीसोबत रोटी व्यवहार आणि बेटी व्यवहारही होता. त्यावेळेस त्या काळामध्ये जातीय व्यवस्थाच नव्हती, वर्ण व्यवस्था होती. आणि आता त्या वर्ण व्यवस्थेच्या नावावर सरकारने अलीकडे बोनस कार्यक्रम काढलाय. काय? कौशल्य विकास कार्यक्रम. गोड नाव दिलंय, म्हणजे तुमचे माझे खेड्यापाड्यातले मुलं शिकताय, कोणी डॉक्टर होतंय, कोणी वकील होतंय, कोणी इंजिनियर होतंय. हे होऊ नये म्हणून आता माळ्याच्या मुलांनी शेती करावी, चांभाराच्या मुलांनी चांबडा शिवावा, शिंप्याच्या मुलांनी कपडा शिवावा, नाही का? हे कौशल्य विकास या नावाखाली पुन्हा आम्हाला एकदा जातीय व्यवस्थेकडं, वर्ण व्यवस्थेकडे न्यायचं काम केलं जातंय. आणि हे जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला महात्मा फुले वाचावे लागतील. त्यांना वाचलं तरच आपण वाचू. हा विचार जर आपण या ठिकाणी घेतला तर खऱ्या अर्थानं आपण महात्मा फुलेंची जयंती साजरी केली असं आपल्याला म्हणता येईल. आज या ठिकाणी आपण सर्वांनी आम्हाला बोलवलं, मान सन्मानानं